आणि दुनियादारीमधून घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा। जपानमधील एका जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीमुळे हजारो लोकांना घर सोडून पळून जावं लागलं। ही आतापर्यंतची सर्वात भीषण आग असल्याचं बोललं जात आहे। इवाते प्रांतातील ओफुनाटो शहरात ही आग लागलेली होती। त्यानंतर ती मोठ्या प्रमाणात जंगलामध्ये पसरली। या आगीने अंदाजे 1800 हेक्टर क्षेत्र वेढलंय। या आगीमुळे 80 इमारतींचं नुकसान सुद्धा झाल्याची माहिती मिळते। तसंच या घटनेमध्ये एक मृत्यू झाल्याची ही माहिती उघडकीस आली। जपानच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेने ही आग 1992 नंतर जपानमधील सर्वात मोठी आग असल्याचं घोषितही केलं आणि तेव्हा कशिरो प्रदेशात एका मोठ्या आगीने कहर केलेला होता। अमेरिकेमध्ये एका पक्षानं विमानाला धडक दिल्यानं विमानाच्या इंजिनला आग लागलेली होती। फेडेक्स कार्गो या कंपनीचं हे विमान होतं। त्यानंतर या विमानाचं न्यू जर्सीतील नेवार्क विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये ही आग लागलेली होती। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। विमानाला आग लागली होती, मात्र त्याचं सुखरूप लँडिंग करण्यात आलं, त्यामुळे या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आल्याचं बघायला मिळालं होतं। बोलिव्हियामध्ये भीषण अपघात घडलाय। 2 बसची जोरदार धडक झाल्यानं 37 जणांचा यामध्ये मृत्यू झाला, तर 30हून अधिक जण जखमी आहेत। 2 प्रवासी बस समोरासमोर आदळल्यामुळे हा अपघात घडला। अलीकडच्या काळात घडलेल्या सर्वात भयंकर अपघातांपैकी हा एक अपघात ठरलाय। या अपघातात 39 लोक जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर उयुनी शहरातील 4 रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर 37 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला अशी माहिती मिळते। अपघातात सहभागी असलेल्या बसपैकी एक बस ओरुओ या शहराकडे जात होती। तिथे वीकेंड ओरुओ या कार्निवल आयोजित केलेलं होतं। जगातील बहुतांश देशांना चंद्रावर पोहोचण्याची घाई आहे। त्यासाठी त्यांचे अनेक प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। नुकताच अमेरिकेतील कंपनी फायरफ्लाय एरोस्पेसनं ब्लू घोस्ट मिशन 1 लॉन्च केलं, जे आता चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालाय। या कंपनीचा लँडर 2 मार्च रोजी चंद्रावर उतरेल आणि या लँडरनं चंद्रावर लँडिंग करण्यापूर्वी चंद्रापासून सुमारे 100 किलोमीटर उंचीवरून काही छायाचित्र पाठवलेली आहेत। फायरफ्लाय कंपनीनं हे जे फोटो आहेत आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेत। तुर्कीमधील कुर्दिश फुटीरतावादी आणि सरकारमधील 40 वर्षांपासूनचा संघर्ष सध्या संपला। कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्याने तुर्कीसोबत युद्धबंदीची घोषणा केली आहे। 1 दिवस आधीच तुरुंगामध्ये असलेले पीकेके नेते अब्दुल्ला ओकलन यांनी संघटना विसर्जित करण्याचे आदेश दिलेले होते। अब्दुल्ला यांच्या आदेशानुसार शांततापूर्ण आणि लोकशाही समाजासाठी युद्धबंदीची घोषणा करत असल्याचं पीकेकेनं स्पष्ट केलं। उत्तर इराकमधील पीकेकेच्या शाखाने सुद्धा युद्धबंदीचं पालन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। हमासनं युद्धविरामाच्या अटी मानण्यास नकार दिल्यानं गाझावर बंदी घालण्यात आली आहे। अमेरिकेच्या मध्यपूर्व दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी युद्धविराम 20 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडलेला होता। यामध्ये ओलिसांची सुटका आणि इस्रायलची सैन्याची गाझातून माघार घेण्याचा मुद्दा होता, परंतु हमासनं यावर नकार दिलाय आणि त्यामुळेच इस्रायलनं गाझातील सर्व पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला। तर इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविरामाचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या टप्प्याची सध्या चर्चा सुरू आहे। इस्रायलनं गाझामध्ये अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवल्यामुळे तिथल्या लोकांसाठी परिस्थिती सध्या आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे आणि त्याचवेळी मानवी संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्यावर कोणता निर्णय नेमका घेतला जातो याकडे सुद्धा संपूर्ण जगाचं लक्ष आहे। दरम्यान इस्लामिक जगतात रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून अनेक अरब देशांमध्ये पहिला उपवास पाळला जातोय, तर अशा परिस्थितीत इस्रायल आणि हमासमध्ये तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता दिसते। सिरियाच्या नव्या राजकर्त्यांनी द्रुजसह अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा आदर केला पाहिजे असं वक्तव्य इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केलं। दमास्कसचे नवे राज्यकर्ते त्यांच्या अधिकारांचा आदर करतील अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सिरियातील नवं सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, तर ते जिहादींचं झुंड असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सिरियातील दमास्कसच्या उपनगरातील ड्रूज वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी लष्कराला सज्ज राहण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या वादग्रस्त चर्चेनं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ माजली आहे।
रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना अमेरिकेचा पाठिंबा किती उपयोगी ठरेल यावर अनिश्चितता निर्माण झाली आहे। मात्र अमेरिकेनं मदत थांबवली तरी युक्रेनकडे दुसरे मार्ग उपलब्ध असल्याचं युक्रेनचे खासदार हॅलिचुक यांनी स्पष्ट केलं। रशियाची मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युरोपीय देशांच्या शिखर परिषदेसाठी लंडनमध्ये गेलेले आहेत। या परिषदेमध्ये 13 देशांचा सहभाग आहे। झेलेन्स्की यांचं इंग्लंडमध्ये आगमन झाल्यावर ब्रिटिश पंतप्रधान किअर स्टार्मर यांनी झेलेन्स्की यांना मिठी मारून त्यांचं जोरदार स्वागत केलं। सोबतच जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। युक्रेनला ब्रिटनचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं स्टार्मर यांनी यावेळी झेलेन्स्की यांना स्पष्ट केलं आणि या पाठिंब्याबद्दल झेलेन्स्की यांनी त्यांचे आभार सुद्धा मानल्याचं बघायला मिळालं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील नो फ्लाइंग झोन रिसॉर्टवरून 3 विमानं अचानक उडताना दिसली। हा प्रकार घडल्यानंतर लगेचच अमेरिकन सुरक्षा एजन्सीमध्ये तातडीनं सध्या सक्रिय झाल्यात। या तपासासाठी US एरोस्पेस डिफेन्स कमांडनं हवाई क्षेत्रामध्ये F-16 ही विमानं पाठवलेली आहेत। या लढाऊ विमानांनी अग्निबाण सोडून या 3 नागरी विमानांना फ्लाइंग झोनमधून बाहेर हाकलवून लावलं आणि या विमानांनी दिवसातून 3 वेळा नियमांचं उल्लंघन केलेलं होतं। गेल्या काही आठवड्यात अशा घटना अनेक वेळा खरतर घडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशाची अधिकृत भाषा इंग्रजी करण्याच्या तयारीत सध्या दिसतात। त्या संदर्भातील कार्यकारी आदेशावर ट्रम्प लवकरच स्वाक्षरी करतील आणि या आदेशामुळे सरकारी संस्थांना इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये कागदपत्र आणि सेवा देणं सुरू ठेवायचं की नाही याची आता निवड करता येणार असल्याचं व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। तर या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचा आदेश रद्द होईल। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद विरोधी प्रयत्नांवर भाष्य केलंय। खान यांनी पाकिस्तान सरकार PTI या पक्षाविरुद्ध राजकीय दबाव वाढवत असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच त्यामुळे दहशतविरोधी मोहिमा आणि सुरक्षा उपायांवर परिणाम होत असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला। तर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागांमध्ये दहशतवादाचं प्रमाण अधिक असून सुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा खान यांनी केलाय। शिवाय सरकार आपल्या राजकीय विरोधकांविरोधात सैन्य मोहिमा राबवण्यावर भर देत असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आला। पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं राजकीय पुनरागमनाबद्दल अभिनंदन केलंय। तसंच त्यांनी मदतीचं सुद्धा आवाहन केलंय। तसंच अमेरिका आणि पाकिस्तानमधील आर्थिक भागीदारीसाठी आणि दहशतवादांना आळा घालण्यासाठी ट्रम्प यांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटलं। सध्याचा काळ पाकचा इतिहासातील सर्वात कठीण काळ असल्याचं सुद्धा खान यांनी स्पष्ट केलं। तसंच त्यांनी त्यांच्या अटकेसाठी राजकीय षडयंत्र केल्याचंही म्हटलंय। इम्रान खान सध्या पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत। अदानी ग्रुप पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये आपल्या गुंतवणूक योजना पुढे नेण्याची तयारी करत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये बदल झाल्यानंतर कंपनीनं आपल्या धोरणाचा पुनर्विचार केला। यापूर्वी अदानी ग्रुपनं अमेरिकेतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये $10 अब्ज गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती। मात्र अमेरिकेच्या न्याय विभागानं गौतम अदानी आणि इतर 7 सहकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार केल्याचे आरोप केल्यानंतर या योजना स्थगित करण्यात आल्या। आता अमेरिकेमध्ये FCPAच्या निलंबनामुळे अदानी ग्रुपला पुन्हा गुंतवणूक करण्याची आशा निर्माण झाली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹2500 देणार असल्याचं भाजपानं सांगितलेलं होतं। त्यामुळे भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी येत्या 8 मार्चपासून होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचा मुहूर्त साधून दिल्लीतील महिलांच्या बँक खात्यामध्ये महिला समृद्धी निधीचा पहिला हप्ता जमा होणार असल्याचं म्हटलं जात आहे। दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या निमित्तानं सोहळा सुद्धा आयोजित करण्यात येईल। बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांचे पुतणे आकाश आनंद यांची पक्षाच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी केली। मायावती यांनी आकाश यांचं नाव त्यांचं राजकीय उत्तराधिकारी म्हणून जाहीर खरं तर केलेलं होतं। मात्र आता आकाश यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय। मायावती यांनी आता राज्यसभा खासदार रामजी गौतम यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावर नेमणूक केली आहे। यापूर्वी मायावती यांनी आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्याकडील पक्षाच्या जबाबदाऱ्या काढून घेतलेल्या होत्या। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता परिस्थिती सुधारू लागली आहे। 5 जिल्ह्यांमध्ये लोकांनी 42 बंदुका आणि काडतुसं आत्मसमर्पण केलीत। ही शस्त्र इन्फाळ पश्चिम आणि पूर्व
चुराचंदपूर, बिष्णुपूर आणि तामेंगलाँग जिल्ह्यात जमा करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आणि सुरक्षा दलांनी 2 ठिकाणी 5 बेकायदेशीर बंकरही पाडलेले आहेत. वाहन टेकडीवरील इतर 3 बेकायदेशीर बंकर देखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचं बघायला मिळालं. जाधवपूर विद्यापीठात पश्चिम बंगाल कॉलेज अँड विद्यार्थी प्रोफेसर असोसिएशनच्या बैठकीदरम्यान तुफान राडा झाला. या बैठकीसाठी शिक्षण मंत्री ब्रत बसू हे उपस्थित राहणार होते, मात्र ते येण्यापूर्वीच विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेण्याची मागणी करत विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केलं आणि या दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना घेरल्याचं बघायला मिळालं. तसंच त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी सुद्धा झालेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युट्यूबरनं फ्लायओव्हरवरून 50,000 रुपये उडवल्याचं बघायला मिळालं. कानपूरमधील एका युट्यूबरनं उड्डाणपुलावरून 200 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला. 200 रुपयांच्या नोटांचं बंडल हवेत उडवताना पाहून उड्डाणपुलाखाली लोकांची मोठी गर्दीही जमली. महिला, पुरुष आणि लहान मुलांची नोटा उचलण्यासाठी झुंबड उडाली. युट्यूबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यांना एकाच वेळी 50,000 रुपये उडवल्याचं म्हणण्यात आलंय. उत्तराखंडमधील चमोली येथे 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम तिसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे. लष्कराकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान आणखी 2 मृतदेह सापडलेले आहेत. 54 पैकी 53 कामगारांची सुटका झाली आहे. एक जण अद्याप बेपत्ता असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. रविवारी हवामान चांगलं असल्यानं पहाटेच बचाव कार्य सुरू करण्यात आलं. सैन्य ड्रोन आणि रडार सिस्टीमचा वापर करून बर्फात अडकलेल्या कामगारांचा शोधण्याचा प्रयत्न करतायत. या कारवाईमध्ये 6 हेलिकॉप्टर देखील सहभागी झालेत. मी रिपीट आहे. दिल्ली सरकारनं प्रदूषण कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल आणि डिझेल आता दिला जाणार नाहीये. 31 मार्च पासून हा नियम लागू होईल. वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. दिल्ली सरकार वाहनांमधून होणारं उत्सर्जन आणि प्रदूषण रोखण्यासाठी ही कठोर पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सार्वजनिक सीएनजी बसेस काढून त्यांच्या जागी इलेक्ट्रिक बसेस आता चालवल्या जातील. फेब्रुवारी महिन्यात एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन 1.84 लाख कोटी रुपये झाला. फेब्रुवारी 2024 मधील संकलनाच्या तुलनेत त्यात 9.1% वाढ झाली. सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये इतकं होतं. तर जानेवारी 2025 मध्ये 1.96 लाख कोटी इतकं रुपये जीएसटी संकलन झालेलं होतं. तुलनेमध्ये फेब्रुवारी महिन्यातील कर संकलन कमी असल्याचं सांगण्यात आलंय. केंद्र सरकारनं नोटबंदीनंतर चलनामध्ये आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 98% नोटा परत बँकेमध्ये जमा केल्यात. त्याचमुळे आता केवळ 6,471 कोटी रुपये किमतीच्या नोटा लोकांकडे असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं. 19 मे 2023 रोजी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा आरबीआयनं केलेली होती. या नोटा मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा 3.5 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनामध्ये होत्या. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सध्या चलनामध्ये 6,471 कोटी रुपयांच्या 2,000च्या नोटा आहेत. कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मास्टर माइंड ईडीच्या जाळ्यामध्ये सापडला. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईडीनं 3,558 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मास्टर माइंड सुखविंदर सिंग खरूर याला डिंपल खरूर या दोघांना अटक केली. हे दोघेही देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, परंतु लुकआउट नोटीसमुळे एअरपोर्टवरच दोघांना रोखण्यात आलं. मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत सुरू असलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली आहे. तर कर्नाटकमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. त्यामुळे राज्यातील 3 जिल्ह्यांना संशयित बाधित कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. यामध्ये रायचूर, चिक्काबल्लापूर आणि बेल्लारी या 3 जिल्ह्यांना कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिलेत. हे जिल्हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेला लागून आहेत. तर बर्ड फ्लूचा इतरत्र संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न सुद्धा केले जात आहेत. बर्ड फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हरियाणामधील रोहतक जिल्ह्यात सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजलेली होती. दरम्यान हा मृतदेह काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा असल्याची धक्कादायक माहिती सुद्धा उघडकीस आली असून तिचं नाव हिमानी नरवाल असल्याचं उघड झालंय. काँग्रेसच्या महिला नेत्याचा मृतदेह सापडल्याचं समोर येताच राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ माजली आहे. हिमानी नरवाल ही चर्चित युवा नेत्यांपैकी एक होती. हिमानी हिचा सक्रिय राजकारणातील सहभाग आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत असलेल्या जवळकीमुळे तिच्या हत्याकांडामागे काहीतरी कटकारस्थान असल्याची शक्यता वर्तवली जाते. पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोहीम हाती घेतली. या मोहिमेमध्ये राज्यातील 750 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छापासत्रात 1200हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी झालेले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी येत्या 3 महिन्यात पंजाब राज्य अंमली पदार्थ मुक्त करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार राज्य सरकारनं अंमली पदार्थांच्या तस्करी माफियांविरोधात ही मोहीम हाती घेतली. हरियाणाच्या हिसार येथील साकेत कॉलनीमध्ये एका मुलीनं तिच्या आईला बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा खूप व्हायरल होतोय. ज्यामध्ये मुलगी तिच्या आईला मारहाण करताना दिसते. संपत्तीच्या कारणावरून मुलगी तिच्या आईला मारहाण करत असल्याचा आरोप मुलीच्या भावानं केला. तर हा हल्ला करणाऱ्या महिलेवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याचं बघायला मिळालं. मुलीच्या भावाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढचा तपास करतात. नवी दिल्लीतील मोतिया खान परिसरात 3 सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे 2 कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच स्फोटामुळे आजूबाजूच्या घरातील आणि परिसरातील मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालं. अद्याप या अपघाताचं कारण अस्पष्ट आहे आणि या घटनास्थळी आपत्कालीन सेवा दाखल करण्यात आल्या आहेत. आग विझवण्यासाठी एकूण 4 अग्निशमन दल तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय. आग्रामध्ये भरधाव दुचाकींची धडक झाली. या अपघातात 4 दुचाकीस्वार आणि एका बुलेट स्वाराचा मृत्यू झाला. एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय. दुसरा गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. हे कुटुंब नातेवाईकांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गडमुखा येथे गेलं होतं. आग्रा जगनेर मार्गावरील गहरकलान रोडवर हा अपघात घडला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. Con